हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा बारीक पट्टीवाला बारीक शोल्डरचं आपण इथे गळ्याची कटिंग करणार आहोत। पूर्ण ब्लाउज इथे कट करणार आहोत। 32 साइज साठीचं ब्लाउज आहे। यात आपण कर्व्स टाकायचं आहे। 1 टक्स ब्लाउज आहे। आधी आपण कटिंग अस्तरावर करूया, मग आपण इथे मेन फॅब्रिक कट करणार आहोत। तर इथे ब्लाउज आपल्याला चेस्ट वाइज डबल घडी घालायची आहे। 32 इंचाचा चेस्ट घेत आहे। 8 याचा चौथा पार्ट, यात 1.5 इंच एक्स्ट्रा घडी घालताना 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला। 10 इंचाची घडी घालायची आहे। तर बघा, या पॉइंटला 10 इंचावरती आपण घडी घातली। आता बघा, 10 इंचावरती घडी घातल्यानंतर अब इथे शोल्डरसाठी सरळ लाईन ड्रॉ करा, जेणेकरून शोल्डर आपलं कमी जास्त होणार नाही। तर बघा, आपला शोल्डर आपल्याला गळा आपल्याला इथे बारीक पट्टीचं शोल्डर घ्यायचंय। शोल्डर या पॉइंटला घ्यायचे 5.5 इंचावरती। गळ्याचा घेरा घ्यायचा आपल्याला 3.5 इंचावरती। 2 इंचाची पट्टी एक स्टिच करून आपली साधारण 1.5 इंचापर्यंत पट्टी होईल। तर बघा, आता या पॉइंटला मुंड्याची उंची घ्यायची आहे 6 इंचावरती। पूर्ण उंची जी ब्लाउजची आहे ती तयार आपल्याला या पॉइंटला हवी आहे 12 इंच। त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 13 इंचावरती। कमर घेर आहे 26 इंचाचा, तर 6.5 याचा चौथा पार्ट, 2 इंचाची मार्जिन। आधी एक्स्ट्रा वाले जे पॉइंट आहे ते आपण मॅच करून घेऊया। चेस्टचं वेगळं मेजरमेंट न टाकता आपण सरळ या पॉइंटला लाईन ड्रॉ करतो। आता बघा, पाठीमागचा जो पार्ट आहे, पाठीमागे आपल्याला 1.5 इंचाची गोलाई द्यायची आहे। अगदी आतल्या हातापासून। आता बघा, पाठीमागचा जो गळा आहे तो घ्यायचा आपल्याला इथे 7 इंचावरती। 3.5 इंचाचा आपण गळ्याचा घेरा इथे घेतलाय या पॉइंटला। आता बघा, या गळ्याचा आकार आपल्याला काहीसं या पद्धतीने द्यायचा आहे। या पद्धतीने पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झालेला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा, पाठीमागचा पार्ट आपला इथे कट करून झाला आहे। आपण कट करूया फ्रंट पार्ट। आता फ्रंट पार्ट साठी आपल्याला शोल्डर साठी मी लाईन ड्रॉ करून घेतली, सेम मेजरमेंट। 13 इंचाची आपली उंची आहे। यात आपण एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया। 13 आपण इथे 13.5 घेऊया, कारण का पुढे टक्स टाकायचं आहे, तर थोडं आपण यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले। शोल्डरचं मेजरमेंट आपलं सेम असणार आहे 5.5 इंचावरती। गळ्याचा घेरा 3.5 इंचाचा आणि मुंड्याची उंची 6 इंचावरती। आता या पॉइंट पासून सेम मेजरमेंट जसं आपण पाठीमागे टाकलं 8, 2 इंच एक्स्ट्रा। याला गोलाई देताना आपल्याला अगदी आतल्या हाताने 1 इंचावरती गोलाई द्यायची। अगदी आतल्या हाताने हा कप करायचा इथे या पद्धतीने। आता बघा, खाली आपल्याला टक्स टाकायचं, त्यासाठी 6.5 कमरेचा चौथा पार्ट, यात आपण 1.5 इंच मार्जिन आणि यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, का तर आपल्याला अर्धा इंचाचा टक्स टाकायचा। आता टक्सचं मेजरमेंट कसं टाकायचं, आपण एक जो आपला 6.5 आहे, या 6.5 मध्ये आपल्याला इथे टक्स टाकायचं आहे 6.5। तर या पॉइंट पासून आपण इथे घेऊया 3 इंचावरती टक्स। टक्स आपल्याला हा अर्धा इंचाचा घ्यायचा आहे। 1 इंचाचा आपला हा टक्स राहील। टक्सची उंची आपण या पॉइंट पासून घेऊया 3 इंचावरती आणि हा अर्धा इंचाचा टक्स।
आता फ्रंट नेक सेम मेजरमेंट इथे पण आपल्याला इथे आपण घेऊया याला एक 6.5 इंचावरती. पाठीमागच्या प्रोडक्टपेक्षा आपण इथे अर्धा इंच याला आपण कमी घेतलंय. बाकी आकार जसा आपण पाठीमागे दिला सेम आकार असणार आहे आपला. किंचित आत जाऊन या पद्धतीने त्याला आपल्याला आकार द्यायचा. या पॉइंटला आपण बाहेर जाऊन परत या पद्धतीने. आता या पॉइंटला आपल्याला कप्स लावायचे. कप्सचं मेजरमेंट बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही, त्यासाठी एक सोपी पद्धत. गळ्यापासून इथे मी या पॉइंट पासून एक 1.5 इंचावरती इथे आपण इथे आपले कप्स लावणार आहोत. तर बघा फ्रंट पार्टचे आपले पूर्ण ड्रॉ करून झाले. याला आपण कट करून घेऊया. आता बघा या पॉइंटला हा जो आपला पार्ट आपण दुसऱ्या पॉइंटला हाताने प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून आपला टक्स परत दुसऱ्या पॉइंटला पण इथे व्यवस्थित ड्रॉ होईल. तर बघा या पद्धतीने आता हा आपला दुसरा टक्स मी इथे कट्स पण लावून घेतलाय. या पद्धतीने दुसरा टक्स आणि इथे आपला कटोरी पॉइंट. तर बघा फ्रंट पार्ट रेडी. आता आपण स्लीव कट करून घेऊया. आता या पॉइंटला आपण स्लीव साठी 4 कपड्यामध्ये घडी घालायची कपड्याला या पद्धतीने आणि बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेते. या पॉइंट पासून आता उंची टाकायची. आपल्याला स्लीवची जी उंची आहे ती हवी आपल्याला इथे 11 इंच. तर मेजरमेंट टाकताना आपल्याला या पॉइंट टाकायचं. सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला स्लीव हवी आहे तयार इथे या पॉइंटला 11 इंचावरती. यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा हवे, म्हणजेच की 12 इंच. तर आपण हे पूर्ण मेजरमेंट घेऊया 12 इंचावरती. दंडघेर आहे आपला इथे पूर्ण 8 इंचाचा. तर 4 याचा आपण निम्मा पार्ट टाकूया. इथून पुढे मार्जिन घेते मी इथे 1.5 इंचावरती. आता वरून काखेतलं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला 3 इंचावरती. तिरकस मुंड्याची उंची आपल्याला या पॉइंट पासून हवी आहे एक 7 इंचावरती आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन हवी. आपण अर्धा इंच इथे कापड मॅच करून घेऊया. आता बघा कापड इथे खालीवर होणार नाही, व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि मग याची आपल्याला कटिंग करायची. बघा स्लीव पण आपली इथे रेडी. स्लीव रेडी आहे. अस्तराची पूर्ण कटिंग करून झाली आहे. आता यात आपल्याला करायचं काय, मेन फॅब्रिक वरती आहे तसं ठेवून आपल्याला इथे कट करायचं आहे. तसं ठेवून आपण मेन फॅब्रिक इथे कट करून घेऊया. तर या पॉइंटला बघा आपण मेन फॅब्रिक पण इथे मॅच करून घेतलंय. कटिंग आपण कम्प्लीट केली.